नमस्कार भाऊ, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव परमेश्वर भोंगळ, धानोरा महासिद्ध, तालुका जळगाव, जामोद आणि जिल्हा बुलढाणा. बरं, हे RPS 76चा उपयोग तुम्ही कुठल्या पिकावर केलेला आहे? RPS 76 मी आधी कपाशीवर वापरलं होतं, नंतर कांद्याची टोळ लावली बियाण्यासाठी, बरं, ते टोळीवर वापरलं. तर काय काय फायदे वाटून राहिले टोळीवर तुम्हाला? टोळीवर म्हणजे एका ठिकाणी 4-4, 5-5 फुटवे फुटले, म्हणजे 4-4, 5-5 गोंडे येणार त्याला, म्हणजेच उत्पन्नाची वाढ झाली. उत्पन्नाची वाढ परत झाली. याला कोणत्याही प्रकारचं काही खत नाही टाकलं, रासायनिक खत नाही वापरलं? नाही, रासायनिक खत नाही वापरलं. हां. लावगण केली त्यावेळेस RPS 76चं पाणी करून त्यात भिजवून रोपा लावलं. प्रकारे हा, केली रोपा ते. प्रक्रिया केली बरं. आणि याच्यावर त्याचे 2 स्प्रे काढले. 2 स्प्रे झालेले आहे. हो, आता तुम्हाला अजून एक स्प्रे घ्यावा लागते याला, हा, एक स्प्रे आणखी हा ना? तुम्हाला घ्यायची इच्छा आहे. 3 तसे तुम्हाला सांगितले होते. हम्म. आणि अजून या रोपाला सुद्धा वापरलं का? हो हो, थोडं- हे गावरान कांद्याचं रोप हां, त्याला किती झाले spray? एकदम पिंगट पडलं होतं, बरं पिवळं झालं होतं. बरं. स्प्रे मारला आणि 7 दिवसामध्ये ग्रीननेस आणि हिरवा आणि वाढ सुरू झाली चांगली. वाढ चांगली चालू झाली. हो हो, झपाट्यानं वाढू लागलं. बरं, तर हे RPS 76 हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे? हो हो, समाधानी आहे. आणि याची जी किंमत आहे 750 रुपये, याबद्दल काय सांगणार आहे तुमचं? 750 रुपये क्वालिटीच्या मानानं याची किंमत काहीच नाही, काहीच नाही. काहीच बरं. नाही, काहीच नाही. आणि असे जे कांद्याचं उत्पादन किंवा अदर उत्पादन घेणारे जे शेतकरी आहे तुमच्या एरियातले किंवा आपल्या भारतातले, हा. या शेतकऱ्यांनी हे आपलं RPS 76 वापरायला पाहिजे की नाही वापरायला? 100% त्यांनी RPS 76 हे वापरायला पाहिजे. कारण जर कधी कमी पैशात कमी खर्चात जर कधी पीक येत असेल हम्म. तर हे औषधी हे प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही. ठीक आहे, तुम्ही समाधानी आहे? हो हो, मी धन्यवाद सर.